नांदेड येथे इंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त 24 आणि 25 जानेवारीला हा 2 दिवसीय समागम कार्यक्रम होतोय, ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण मराठवाडा, देश दुनियातनं मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहेत। तसेच 24ला माननीय योगीजी, माननीय दिल्लीचे सीएम आणि महाराष्ट्र सीएम, दोघी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ, तसेच 25ला देशाचे गृहमंत्री श्रीमान अमित भाई शाह, त्यानंतर हरियाणा सीएम, आंध्राचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी, तसेच बागेश्वर धाम, महाराष्ट्र सीएम आणि दोघी उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। 9 समाजातील संत तसेच कीर्तनकारी जथेदार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। माझी सर्व या महाराष्ट्रातील या शीख असेल, सिकलीकर असेल, बंजारा असेल, लबाना असेल, मोहियाल असेल, सिंधी असेल, वाल्मिकी समाज असेल, त्यानंतर उदासीन आणि व संत नामदेव म्हणजे वारकरी संप्रदाय यांना आव्हान आहे की या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमामध्ये यावं आणि गुरुसाहेबांच्या प्रती आपली श्रद्धा अर्पण करावी। कारण गुरु तेग बहादूर यांनी देश, धर्म आणि मानवतेसाठी खूप मोठं या ठिकाणी शहादत दिलेली आहे आणि आपल्या या सर्व 9 प्रकारच्या समाजाच्या परंपरा अशा महान गुरुबरोबर जोडलेल्या आहे। हा ऐतिहासिक कार्यक्रम म्हणजे गुरु गोविंद सिंगांच्या नंतर 300 वर्षानंतर पहिल्यांदा 300 वर्ष लागली की हे 9 समाज एकत्र आली आणि गुरुची अशा महान गुरूंचा इतिहास हा जनजनपर्यंत पोहोचवला जातोय। घराघरापर्यंत शाळा, कॉलेज असेल, महाराष्ट्र शासन असेल, तख्त श्री हुजूर साहेब असेल आणि गुरु नानक नामलेवा संगत अशा तिघांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतोय। मी तर महाराष्ट्र शासनाचं विशेष म्हणजे माननीय देवेंद्रजींचं मनापासून आभार व्यक्त करेन की ज्यांनी आमच्या अशा महान गुरूंचा हा इतिहास हा शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचं कार्य केले। तर माझी सर्व लोकांना विनंती आहे की तन मनपासून आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि समाजातील सर्वांना माझं निवेदन आहे की आपण या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त यावं आणि हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे आपण गुरूंप्रती आपलं श्रद्धा अर्पण करावी ही विनंती।